अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी लसूण स्वयंपाकघरात वापरलं जातं, तर अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून लसणाकडे पाहिलं जातं। अलीकडे तर चायनीज लसणाने मार्केटमध्ये चांगलाच धुमाकूळ घातलाय। तुम्ही सुद्धा तुमच्या स्वयंपाकघरात चायनीज लसूण तर वापरत नाही ना, कारण हा आरोग्यासाठी योग्य मानला जात नाही। चायनीज लसूण भारतीय लसणासारखाच दिसतो, परंतु त्याची लागवड आणि प्रक्रिया करण्याच्या पद्धती खूपच वेगवेगळ्या आहेत। एका रिपोर्टनुसार चीनी लसणात जास्त प्रमाणात इन्सेक्टिसाइड्स आणि केमिकल्स असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात। त्यामुळे देशात चीनी लसणावर बंदी घालण्यात आली आहे, पण तरीही मार्केटमध्ये चायनीज लसूण ही दिसतेच। मग ही भारतीय आणि चायनीज लसूण ओळखायची तरी कशी? भारतीय आणि चायनीज लसणामध्ये अनेक महत्त्वाचे फरक आहेत। भारतीय लसूण चवीला तिखट आणि स्ट्रॉंग स्मेलसाठी ओळखली जाते, तर चीनी लसूण तुलनेने सौम्य चव आणि आकाराने लहान असून त्याचा रंग पांढरा किंवा हलका गुलाबीसर असतो। भारतीय लसूण कमी केमिकल्स वापरून पारंपरिक पद्धती वापरून पिकवले जातात, तर चीनी लसूण या आधुनिक पद्धती आणि जास्त प्रमाणात इन्सेक्टिसाइड्स वापरून पिकवल्या जातात। देशात चीनी लसणावर बंदी घालण्यामागे तशी अनेक कारणे आहेत। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे चीनी लसणात इन्सेक्टिसाइड्स आणि केमिकल्सचा अतिरेकी वापर। चायनीज लसणाच्या कमी किमतीमुळे भारतीय शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। ही सर्व कारणे लक्षात घेऊन देशवासियांचे आरोग्य जपण्यासाठी आणि भारतीय शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं म्हणूनच सरकारने चीनी लसणावर बंदी घातली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या स्वयंपाकघरात असणारी लसूण ही चीनी तर नाही ना, हे नक्की तपासा। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।